कधी विचार केलाय की काही देश इतके श्रीमंत का आहेत आणि काही इतके गरीब का? किंवा हे कायदे का बनवले जातात आणि ते आपल्या सगळ्यांवर लागू कसे होतात? ह्या सगळ्या मोठ्या गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे आहेत ना, ती एका विषयात दडलेली आहेत, राज्यशास्त्र. आणि नाही, हा फक्त पुस्तकातला विषय नाहीये, तर आपल्या आजूबाजूचं जग समजून घेण्याची ही एक किल्लीच आहे. चला तर मग बघूया ही किल्ली वापरायची कशी. जरा थांबा आणि विचार करा. आपले नेते कसे निवडले जातात? संसदेत ते मोठे मोठे कायदे कसे तयार होतात? आणि हे सगळं सरकार नावाचं मोठं यंत्र चालतं तरी कसं? हे जे प्रश्न आहेत ना, यांच्या मुळाशीच राज्यशास्त्राचा अभ्यास सुरू होतो. तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतील तर आपल्याला अगदी मुळापासून सुरुवात करावी लागेल. म्हणजे राज्यशास्त्र म्हणजे नेमकं काय? आणि हो, तो एक मोठा गोंधळ असतो ना नेहमी, राज्यकारण आणि राज्यशास्त्र. तर तो गोंधळही आज आपण दूर करणार आहोत. समजा आपलं राज्य म्हणजे एक मोठं कॉम्प्लेक्स इंजिन आहे. मग राज्यशास्त्र काय आहे? तर ते आहे त्या इंजिनचं युजर मॅन्युअल. हे मॅन्युअल आपल्याला सांगतं की हे इंजिन कसं तयार झालं, त्याचे वेगवेगळे भाग म्हणजे आपलं सरकार, कायदे हे कसे काम करतात आणि हे सगळं सुरळीत चालू ठेवण्यासाठी काय करायला लागतं. म्हणजे हा एक पद्धतशीर अभ्यास आहे, नुसता हवेतला गोळीबार नाही. आता हा फरक समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे. बघा, राजकारण म्हणजे काय? तर टीव्हीवर दिसणारी रोजची धावपळ, निवडणुका, भाषणं, वादविवाद. हे म्हणजे थेट क्रिकेटची मॅच खेळण्यासारखं आहे. मग राज्यशास्त्र काय आहे? तर ते म्हणजे त्या खेळाचे नियम समजून घेणं. म्हणजे पिच कसं आहे, नियम काय आहेत, जिंकण्यासाठी कोणती स्ट्रॅटेजी वापरायला पाहिजे, याचा अभ्यास करणं. सोप्या भाषेत एक आहे प्रत्यक्ष खेळ, तर दुसरा आहे त्या खेळाचा शास्त्रशुद्ध अभ्यास. बरं, मग या खेळाचा अभ्यास करण्याची सुरुवात केली तरी कोणी? आपल्याला कदाचित वाटेल की हा काहीतरी नवीन विषय असेल, पण नाही. याची मुळं इतकी खोलवर रुजलेली आहेत की आपल्याला थेट 2500 वर्ष मागे प्राचीन ग्रीसमध्ये जावं लागेल. चला तर करूया हा ऐतिहासिक प्रवास सुरू. अर्थात आपल्या भारतात कौटिल्याच्या अर्थशास्त्रात किंवा चीनमध्ये कन्फ्युशियसच्या विचारांमध्ये राजकीय शहाणपण होतंच. पण या अभ्यासाला एका वेगळ्या सायन्सचा, एका शास्त्राचा दर्जा दिला तो ग्रीक लोकांनी. विचार करा, प्लेटोने पहिल्यांदा एक ब्लूप्रिंट तयार केली की एक आदर्श राज्य कसं असावं. पण त्याचाच विद्यार्थी ॲरिस्टॉटल तो जरा जास्त प्रॅक्टिकल होता. त्याने फक्त कल्पनांचे मनोरे नाही बांधले, तर जगातल्या वेगवेगळ्या सरकारांचा अभ्यास केला आणि मग लिहिला पॉलिटिक्स हा ग्रंथ, जो आजही या विषयाचा पाया मानला जातो. आणि याच पद्धतशीर सायंटिफिक दृष्टिकोनामुळे ॲरिस्टॉटलला राज्यशास्त्राचा पितामह असं म्हटलं जातं. त्यांनी जे विश्लेषण 2500 वर्षांपूर्वी केलं ते आजही जगभरातल्या युनिव्हर्सिटीजमध्ये शिकवलं जातं. कमाल आहे ना? ठीक आहे, तर ॲरिस्टॉटलने पाया घातला. पण तेव्हापासनं आजपर्यंत अनेक विचारवंतांनी ह्या विषयाला आपापल्या नजरेतून पाहिला आहे. चला, आपण त्यातल्या 2 महत्त्वाच्या व्याख्या पाहूया, ज्या आपल्याला या विषयाची व्याप्ती दाखवून देतील. गार्नर यांची व्याख्या अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. ते म्हणतात, राज्यशास्त्रात कुठेही जा, काहीही वाचा, शेवटी सगळं काही येऊन थांबतं राज्य, ह्या एकाच संकल्पनेवर. राज्याशिवाय ह्या अभ्यासाला काही अर्थच नाही. सोप्पं आहे. आता पॉल जॉन हे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात. ते म्हणतात की राज्यशास्त्र म्हणजे केवळ गोष्टींचं वर्णन करणं नाहीये, तर हा एक विज्ञान आहे. म्हणजे जसं फिजिक्स किंवा केमिस्ट्रीमध्ये नियम असतात, तत्त्व असतात, तसंच इथेही राज्याच्या उत्पत्तीचा आणि तत्वांचा पद्धतशीर अभ्यास केला जातो. ठीक आहे, इतिहास कळला, व्याख्या समजल्या, सगळं छान आहे. पण या सगळ्याचा आपल्याला काय फायदा? हा इतका जुना विषय शिकायचा कशासाठी? तर या सगळ्या अभ्यासाचं महत्त्व एकाच गोष्टीत आहे. ते आपल्याला एक अधिक जागरूक आणि एक शक्तिशाली नागरिक बनवतं. मग ही शक्ती मिळवायची कशी? त्यासाठी एक सोप्पा 3 कलमी कार्यक्रम आहे असं समजूया. पहिली पायरी, आपल्या देशाची रूल बुक, म्हणजेच आपलं संविधान, आपले कायदे ते समजून घ्या. दुसरी पायरी, फक्त माहिती गोळा करून थांबू नका, तर स्वतःची एक राजकीय समज तयार करा, प्रश्न विचारायला शिका. आणि सगळ्यात महत्त्वाची तिसरी पायरी, या ज्ञानाचा वापर करा, मतदानात, समाजातल्या चर्चेत, सामाजिक कामात सक्रियपणे सहभागी व्हा. आणि जेव्हा नागरिक असे जागरूक होतात, तेव्हा काय होतं माहितीये? तेव्हा चमत्कार घडायला सुरुवात होते. आपल्याला चांगले जबाबदार नेते मिळायला लागतात. सरकार फक्त कर गोळा न करता कल्याणकारी राज्याच्या दिशेने काम करू लागतं. देशाचे आंतरराष्ट्रीय संबंध सुधारतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं,
आपल्याला सरकारचे 3 मुख्य स्तंभ म्हणजे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ हे नक्की कसे काम करतात हे स्पष्टपणे कळतं. सगळं चित्र एकदम क्लिअर होतं. तर या सगळ्याचा शेवट कुठे होतो? हे सगळं ज्ञान, ही सगळी जागरूकता, हा सगळा अभ्यास हे आपल्याला कुठे घेऊन जातं? तर हे सगळं आपल्याला एकाच अंतिम ध्येयाकडे घेऊन जातं. एक चांगलं राज्य निर्माण करण्याचा स्वप्नाकडे. आणि हेच राज्यशास्त्राच्या अभ्यासाचं खरं सार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. राज्यशास्त्राचं अंतिम ध्येय हे फक्त परीक्षा पास करणं किंवा पदवी मिळवणं नाहीये. त्याचं खरं ध्येय आहे असे नागरिक घडवणं जे केवळ माहितीने सुजाण नाहीत तर जबाबदार आहेत, सुसंस्कृत आहेत आणि देशासाठी काहीतरी करायला नेहमी तयार आहेत. कारण असे नागरिकच एका महान राष्ट्राचा खरा पाया असतात. आणि हे काही फक्त पुस्तकातलं बोलणं नाही, हे आपल्या देशातल्या करोडो लोकांचं स्वप्न आहे. एक असं राष्ट्र जिथे शांतता असेल, जिथे विकास असेल आणि जिथे प्रत्येकजण सुखी असेल. राज्यशास्त्राचा अभ्यास म्हणजे जणू काही त्या स्वप्नापर्यंत पोहोचण्याचा एक नकाशाच आहे. तर जाता जाता एका विचारासोबत सोडून जातोय. या महान स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी एक नागरिक म्हणून प्रत्येकाची भूमिका काय असू शकते यावर नक्की विचार